गेल्या 2 वर्षात झालेल्या अपुऱ्या पावसामुळे येत्या काळात उद्भवणाऱ्या भीषण पाणी टंचाईचा विचार करून पन्हाळा गाईड टुरिस्ट गाईड युनियनने ऐतिहासिक 3 दरवाजामधील चौकात असणाऱ्या विष्णू तीर्थ या विहिरीचा गाळ काढून घेतला. गाळामुळे बंद झालेले नैसर्गिक पाण्याचे स्रोत पुन्हा कार्यान्वित केले. ऐतिहासिक विहीरसुद्धा यावेळी स्वच्छ करण्यात आली. यावेळी त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा नक्कीच पन्हाळावासियांना, पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या लोकांना, पर्यटकांना फायदा होणार आहे. तसेच गडावरच्या नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन देखील संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे. त्यांना यासाठी लागणारा विद्युत पुरवठा हॉटेल विश्व इन यांच्याकडून घेतला तर वायर सलगर चहा यांच्याकडून मिळाली. कोणी घरातील पाण्याची विद्युत मोटर दिली. तर या सर्व मदत करणाऱ्या लोकांचे यावेळी विश्वजित पाटील यांनी आभार मानले. भविष्यातील पाणी टंचाई व येणारा सुका दुष्काळाचा विचार करून गावातील तरुण मंडळांनी देखील अशी मोहीम राबवली तर नक्कीच गावातील पुरातन विहिरीतील गाळ मुक्त होईल व नैसर्गिक स्रोत रिकामे होऊन पाण्याचा प्रवाह वाढेल. गडाची त्यानिमित्ताने स्वच्छता पण होईल. येत्या काळात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवेळी नागरिकांना थोडा तरी फायदा होईल म्हणून ही मोहीम गडावरील गाईड टुरिस्ट गाड्या युनियनवाल्यांनी आज हाती घेतली. यावेळी आनंद भणगे, राकेश उदाळे, फिरोज शेख, गजानन कोळी, प्रशांत बोरे, प्रवीण शिंदे, रियाज मुजावर, मदन काशीद, जमीर मुजावर, राजू बांदिवडेकर, भीमराव कांबळे आदी उपस्थित होते.